सीताफळचा सीझन आलेला आहे आणि मार्केटमध्ये असे छान पिकलेले सीताफळ आलेले आहेत। तर तुम्हाला पण आवडतात का मंडळी सीताफळ? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला तर खूप आवडतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे सीताफळची बासुंदी। तर त्यासाठी मी अशी सीताफळ मधले गर काढून त्यातल्या बिया हाताने काढून घ्यायला सुरुवात केली। जर तुमच्याकडे ऑनियन चॉपरचं भांडं असेल तर त्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही बिया काढून घेऊ शकता, म्हणजे खूप लवकर होईल ते। आणि 1 लिटर दूध आणून मी ते भांड्यात काढून तापवायला घेतलं आणि 100 ग्रॅमच्या आसपास मी खवा आणला होता। तर तो खवा सुद्धा मी त्या तापलेल्या दुधामध्ये टाकला कुस्करून आणि पुन्हा ढवळून घ्यायला सुरुवात केली। तर बासुंदी बनवण्यासाठी तुम्हाला सतत चमच्याने दूध ढवळून घेणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ते दूध भांड्याला चिकटणार नाही आणि उतू सुद्धा जाणार नाही। तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे या पूर्ण रेसिपीमध्ये। तर थोडंसं केशर होतं ते सुद्धा मी त्यामध्ये टाकलं आणि पुन्हा छान ढवळून घ्यायला सुरुवात केली आणि असंच तुम्हाला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। आता मी इथे थोडीशी इलायची घेतलेली आहे, तर ती सुद्धा मी एका भांड्यात काढून घेतली आणि थोडीशी साखर टाकून छान कुटून घेतलं आणि ते त्या दुधामध्ये टाकले। आता इथे तुम्हाला तुमच्या चवीनुसार आवडेल तशी साखर ॲड करायची आहे आणि पुन्हा छान ढवळून घ्यायला सुरुवात करायची आहे। तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि दूध थंड करायला ठेवलेलं आहे। तर तुम्हाला असं कंटिन्यू चमच्याने ढवळून घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्यावरती साईची लेयर येणार नाही। आणि इथे मी जे सीताफळ गर काढून घेतलेले होते ते एका वाटीमध्ये, ते आता त्या थंड झालेल्या दुधामध्ये तुम्हाला छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अशी छान सीताफळची बासुंदी तुम्ही बनवू शकता। आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तर असेच जे छान छान व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन। तर काळजी घ्या मंडळी, बाय।